जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध या उपक्रमांतर्गत रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्या श्लोकांवर आपण निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. ह्या संपूर्ण निरूपण सेवेमागे समर्थांचा आशीर्वाद आहे, महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय काहीही घडू शकत नाही. आपण आज निरूपणासाठी 21वा श्लोक बघत आहोत. आपण श्लोक काय आहे ते पहिल्यांदा बघूया आणि मग पुढे त्याचा अर्थ आणि विवेचन बघूया. काय श्लोक आहे? समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये सांगते, मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला? मना वासना चुकवी येर झारा. वासना या शब्दाचा अर्थ आपण मागेही बघितलेला होता की वासना म्हणजे इच्छा, अभिलाषा, विषयभोग, भोगण्याची लालसा किंवा हाव. येरझारा म्हणजे काय? जाणे येणे. याला आपण येरझारा घालणे असं म्हणतो. आता हे जाणं येणं कशाचं आहे? तर जन्ममृत्यूचं आहे. म्हणजे इथे जो समर्थांनी येरझारा हा शब्द वापरलेला आहे, तिथे त्यांना जीवाने पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि एकदा जन्माला आल्यानंतर मृत्यू पावणं या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. कामना म्हणजे पुन्हा इच्छा किंवा कामेच्छा, विषयभोगाची अभिलाषा किंवा लालसा. दारा म्हणजे पत्नी किंवा भार्या, बायको. यातना म्हणजे दुःख, त्रास किंवा जो भोग भोगावा लागतो त्याला यातना असं समर्थांनी शब्दप्रयोग वापरलेला आहे. मना यातना थोर हे गर्भवासी. गर्भवासी म्हणजे जीवाला जे 9 महिने आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं त्याला गर्भवास असं म्हणतात. आणि मना सज्जना भेटवी राघवासी. राघव म्हणजे समर्थांचं आराध्य दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र, म्हणजेच भगवंत परमात्मा परमेश्वर.
म्हणजे ह्याचा सरळ अर्थ आपण बघूया की समर्थ माऊली मनाला हे सांगते की हे मना, तू वासना सोडून दे. या वासनेमुळे तो जीव जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो आणि त्याला येरझारा घालाव्या लागतात. त्याला पुन्हा पुन्हा त्या वासना भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. आणि जो जीव जन्माला येतो तो निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू पावतो. त्यामुळे त्याला पुन्हा मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून ह्या बंधनातून त्याला मुक्त करण्यासाठी हे मना, तू वासना सोडून दे. म्हणजे जन्ममृत्यूच्या येरझारा त्या जीवाच्या थांबतील. पुढे दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी द्रव्य आणि दारा ह्या दोन्ही गोष्टींविषयी मनामध्ये लालसा ठेवू नका असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे द्रव्य आणि काम भोगण्याची जी किंवा शरीर उपभोगण्याची किंवा इंद्रिय सुखाची जी लालसा मनुष्याच्या मनामध्ये स्वाभाविक असते, तर तिथे समर्थाने असं सांगितलेलं आहे की ती तुम्ही ठेवू नका. कारण ती वासनाच मनुष्याला जन्म घ्यायला प्रवृत्त करते. आणि आपण मागेही बघितल्याप्रमाणे आपल्या मृत्यूच्या वेळेला जी काही वासना भोगणं शिल्लक राहिलेलं असेल, ते भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीने त्याचे जन्ममृत्यूचे फेरे चालूच राहतात. त्याला येरझारा असं समर्थाने म्हटलेलं आहे. म्हणजे जन्माला यायचं, वासना भोगायची, परत मृत्यूच्या वेळेला काहीतरी शिल्लक राहिलेलंच आहे, ते भोगण्यासाठी पुन्हा यायचं. तर समर्थ माऊली आपल्यालाच हा प्रश्न विचारतीये की असं किती वेळ आपण करणार आहोत आणि कधीतरी या येरझारा चुकल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की हे मना, तू वासना सोडून दे. म्हणजे तुझ्या येरझाऱ्या थांबतील त्या जीवाच्या. तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलंय की जेव्हा तो जीव जन्माला येण्यासाठी आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला त्याला गर्भवासाच्या अतिशय यातना भोगाव्या लागतात. आणि म्हणून हे मना, तू त्या जीवाची आणि शिवाची लवकर भेट घडवून दे असं चौथ्या चरणामध्ये समर्थ मनाला सांगतात. म्हणजे 20व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की गर्भवासाच्या यातना जीवाला कशा भोगाव्या लागतात. समर्थ म्हणतात ना की निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, असं वर्णन समर्थाने केलेलं आहे. म्हणजे वासनेमुळे मनुष्याला जन्म मिळतो आणि मृत्यूच्या क्षणी जी वासना मनामध्ये शिल्लक राहावी ती भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे त्याचा मृत्यू किंवा अंत सुद्धा वासनेमध्येच होतो. आणि तो जेवढं आयुष्य जगत असतो त्या प्रत्येक क्षणी त्याच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त अवस्थेमध्ये वासना असते. म्हणजे थोडक्यात काय की जो जीव जन्माच्या आधी सूक्ष्मामध्ये आहे, त्याला त्या वासना भोगण्यासाठी स्थूल देह धारण करावा लागतो. म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात यावं लागतं. म्हणजे उलटी प्रक्रिया झाली. आज आपण प्रत्येक जण जिथे आध्यात्मिक विचार करतो तिथे आपण असं म्हणतो की आपलं आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपात आपल्याला मिसळून जावं असं वाटत असतं की आता पुन्हा आपल्याला जन्माला यायला नको. म्हणजे काय की आपल्याला स्थूलातून सूक्ष्मात जायचंय आणि परमात्मा स्वरूपामध्ये मिसळायचंय. पण मृत्यूच्या वेळेला जी आपण वासना मनामध्ये ठेवू ती भोगण्यासाठी त्या जीवाला जेव्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्यावेळेला बरोबर उलटी प्रक्रिया त्याला करावी लागते. म्हणजे तो सूक्ष्मामध्ये असतो, तो स्थूलामध्ये त्याला यावं लागतं. म्हणजे आकार धारण करावा लागतो, म्हणजे देह धारण करावा लागतो. आता देह धारण करण्यासाठी त्याला आईच्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागतो. मग आईच्या गर्भामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा 9 महिने समर्थांनी जे मागच्या श्लोकांमध्ये सांगितलंय की त्याला गर्भवासाच्या यातना भोगायला लागतात. म्हणजे निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, तो कोंडल्यासारखा होतो जीव. त्याला 9 महिने बाहेर पडता येत नाही गर्भातून. त्यामुळे गर्भामध्ये तो अगदी शिजून किंवा उकडून गेल्यासारखा होतो असं समर्थांनी शब्दप्रयोग वापरलाय. पचे असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्या बालकाचं किंवा त्या बाळाचं तोंड खाली असतं. अशा अवस्थेमध्ये ते बालक गर्भामध्ये सुद्धा
यातना भोगत असतं. म्हणजे जन्म झाल्यानंतर प्रारब्ध भोग वाट्याला येऊन ते दुःख भोगावं लागतंच. पण त्या 9 महिन्यामध्ये सुद्धा त्या गर्भाला अतिशय यातना किंवा वेदना होत असतात आणि त्याला कोंडल्यासारखं झालेलं असतं. आणि म्हणून त्या जीवाला पुन्हा पुन्हा गर्भवास सहन करावा लागू नये आणि त्याची लवकरात लवकर परमात्म्याबरोबर किंवा परमेश्वराबरोबर किंवा राघवाबरोबर भेट व्हावी किंवा तू ती भेट घडवून दे, असं समर्थांनी मनाला सांगितलेलं आहे. महाराज काय सांगतात, की वासना एखाद्या नदीप्रमाणे आहे. म्हणजे नदी जशी अखंड वाहते तशी वासना सतत वाहत असते. ती भोगाने कमी होत नाही, त्यागाने नाहीशी होत नाही. जणू काही ती एखाद्या लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. आपण किती हडहड केलं तरी ते कुत्रं जसं आपली पाठ सोडत नाही, तशी ती वासना कितीही भोगली तरी आपल्याला ती पुन्हा पुन्हा भोगावीशी वाटते. म्हणजे आणि जेवढं भोगू तेवढं अधिकाधिक भोगावंसं वाटतं. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजे कितीही आपण जेवण केलं, आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ला, पोट भरलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला निसर्ग सांगतोय की बास, आता खाऊ नका ह्याच्यापुढे. पण तरीही अजून खाण्याची इच्छा मनामध्ये तशीच शिल्लक राहते. म्हणजे अगदी आपण नाईलाजाने म्हणतो की नाही बाबा आता माझं पोट भरलं. पण मनामध्ये इच्छा शिल्लक राहिलेली आहे. ही खाण्यावरची वासना आहे. अशी प्रत्येक ठिकाणी आपली वासना अडकलेली असते. कितीही आपल्याकडे चांगले चांगले कपडे असले तरी आपल्याला अजून कपडे खरेदी करावे असं वाटतं. प्रपंचामध्ये कितीही वस्तू असल्या तरी आपल्याला पुन्हा पुन्हा त्या वस्तू मिळवाव्या असं वाटतं. म्हणजे महाराज सांगतात ना की एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूचं बीज आहे आणण्याचं. त्यामुळे वासना ही अशी कमी होत नाही. ती जेवढी भोगू तेवढी वाढत जाते. तिचा त्याग करायचा म्हटलं तरी कदाचित देहाने आपण तो त्याग करू, पण मनाने आपण त्याग करू शकलो का त्या गोष्टीचा? तर उत्तर नाही असंच येतं. मनामध्ये ती सूक्ष्मामध्ये भावना शिल्लकच उरते. आणि हीच वासना मनुष्याला तो भोग भोगण्यासाठी सतत प्रवृत्त करते आणि मनुष्य वासनेला बळी पडतो. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलेलं आहे की द्रव्य आणि दारा म्हणजे पत्नी, म्हणजे इथे समर्थांना शरीर सुख किंवा कामेच्छा भोगणं ह्या बाबतीत आपल्याला सांगायचंय की तुम्ही द्रव्याची लालसा आणि शरीर भोग भोगण्याची लालसा ही एका मर्यादेपर्यंतच भोगा किंवा ठेवा असं समर्थांना सांगायचंय. आता द्रव्य मिळवण्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की बाबा आपण सगळे प्रपंची आहोत. आपला व्यवहार चालू आहे. आपला प्रपंच चालू राहण्यासाठी, आपला व्यवहार चालू राहण्यासाठी आपल्याला द्रव्य मिळवणं भाग आहे. पण त्याच्या मागची वासना सोड असं समर्थ आपल्याला सांगते. द्रव्य मिळवा, पण पैसा मिळवण्याच्या मागे हाव असू नये, लोभ असू नये. कारण हवेला तृप्ती नाही. आपण कितीही पैसा मिळवला तरी आपल्याला तो कमीच पडतो प्रपंच. म्हणजे असं आपल्याला वाटतं का की मी आता पुरेसा पैसा मिळवलेला आहे, आता उद्यापासून मला पैसा मिळवण्याची आवश्यकता नाही, जो काही पैसा मी मिळवलेला आहे त्याच्यामध्ये मी सुखाने राहू शकतो. हे सगळं माहिती असून सुद्धा आपण शेवटच्या आपल्या क्षणापर्यंत पैशाच्या बाबतीमध्ये कुठेतरी मनामध्ये ती हाव असतेच किंवा आपल्याला ते सगळं हवंय, कारण हवेला तृप्ती नाही. महाराज म्हणतात तसं की प्रपंच हा मुळातच अपूर्ण आहे. तुम्ही कितीही आटापिटा जीवाचा केलात तरी तो पूर्ण होत नाही. कितीही पुष्कळ वस्तू प्रपंचामध्ये आणून भरल्या तरीही बाजारामध्ये नवीन वस्तू दिसली की आणावीशी वाटते ना घरामध्ये. घर सगळं भरलेलं आहे, जागा नाही आता वस्तू ठेवायला, पण तरी जुनी आपण देऊन टाकतो कोणाला तरी आणि नवीन पहिली आणायची आणि घरामध्ये भरायची. आपल्याला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची आणि आपण कितीही म्हातारे झालो तरीही आपली आवड कमी होत नाही, उलट वाढतच जाते. कदाचित त्यावेळेला मनामध्ये असा विचार येतो की तरुण असताना खूप कष्ट केले, प्रपंचामध्ये काटकसर केली, आता पुष्कळ पैसा आहे, आता उपभोगा, तो मागे तरी कोणासाठी ठेवायचा आहे.
आणि मेल्यानंतर थोडीच घेऊन जायचं आहे. मग आत्ता आहे ते सगळं उपभोगा. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, निसर्गतः स्वभाव आहे हा, टीका नाही, जे आहे ते आहे. म्हणूनच संत आपल्याला उपदेश करत असतात ना, की तुम्ही त्याच्या मागची वासना सोडा, एवढंच संतांना सांगायचंय. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की तुम्हाला प्रारब्ध योगानुसार पुष्कळ पैसा उपभोगायला मिळतोय ना, जरूर उपभोगा. अगदी राजाचं वैभव तुम्ही उपभोगा, गाद्या गिरद्यांवर लोळा. पण हे गाद्या गिरद्यांवर लोळणं मला रामाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, एवढं डोक्यामध्ये ठेवलं की आपलं काम झालं. आणि उद्या सतरंजीवर झोपावं लागलं तरी सुद्धा मला शांत झोप लागणारी इतकी मनाची तयारी करायला सुरुवात करायची. म्हणजे कुठलाही प्रारब्ध भोग वाट्याला आला तरी संत जसं आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपली मनोभूमिका तयार करायची. त्या क्षणी खरंच काय घडेल किंवा आपल्या मनाची भूमिका काय असेल हा भाग निराळा, पण अभ्यास म्हणून तसा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कारण महाराज म्हणतात तसं की प्रपंच कोणाला सोडता येणार नाही, त्यातली आसक्ती काढा. तसं द्रव्य मिळवणं हा व्यवहाराचा भाग आहे, तो सगळ्यांना मिळवावा लागणार. 2 वेळेला आपण जेवणार कसं, ते आपल्याला करणं भाग आहे, व्यवहार आहे. पण त्याच्या मागची आसक्ती, त्याच्या मागची लालसा जर आपण काढली, त्याच्या मागची जर हाव काढली, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपली वासना किंवा आपला जीव अडकत नाही, असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे महाराज म्हणतात तसं की वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर सगळी पिशाच्चे येतात. तसं पैशाबरोबर तळमळ, असमाधान, काळजी हे सगळं येतं. म्हणजे मनुष्याला किती असलं म्हणजे पुरेल हे ठरलेलं नाहीये. म्हणून महाराज सांगतात की आहे त्या पैशामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही समाधानाने राहायला शिकलात तर तुम्ही अतिशय आनंदाने राहू शकाल. म्हणजे श्रीमंत माणसाची किती छान व्याख्या महाराजांनी केलेली आहे पहा. महाराज काय म्हणतात की नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे आणि अब्रूनी जगता यावं, इतका पैसा जर मनुष्याच्या जवळ असेल तर तो मनुष्य श्रीमंत असा समजावा. पण आपल्या श्रीमंतपणाच्या व्याख्या किती वेगळ्या आहेत पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण दुसऱ्याला मिळालेला पैसा ह्याच्याबरोबर आपली तुलना करतो. मग आपल्याला असं वाटत राहतं की आपल्याला त्या मानाने काहीच पैसा मिळालेला नाहीये. मग आपण अधिकाधिक पैसा मिळवण्यासाठी सगळ्या काही गोष्टी करतो. म्हणजे थोडक्यात काय की लोभाला बळी पडतो, मोहाला बळी पडतो. प्रसंगी तो पैसा येन केन प्रकारेण आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला नीतिमत्तेच्या मर्यादा सुद्धा ओलांडतो. आपण भ्रष्टाचाराने पैसा कमवतो, अनितीच्या मार्गाने कमवतो, दुसऱ्याचा लुबाडतो. पण आपल्याला काहीही करून संपत्ती गोळा करायची, सगळं कळत असतं की हे सगळं इथेच ठेवून जायचंय. पण तरीही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला पूर्ण उपभोग घ्यायचा आहे. पण कितीही उपभोग घेतला तरी असा एक क्षण येतो का आयुष्यामध्ये की नको, आता ह्याच्या पुढे मला काहीही नकोय, तो येत नाही. ह्याचाच अर्थ काय की मृत्यूच्या वेळेला तुमचा जीव सगळीकडे अडकतो. जिथे जिथे वासना अडकते तिथे तिथे ती पुन्हा जन्म घ्यायला प्रवृत्त करते. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे, जन्माच्या मागे मृत्यू आहे. आज आपण वाढदिवस साजरा करतो, पण खरं तर आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालेलं असतं. म्हणजे आपला प्रत्येकाचा प्रवास हा मृत्यूच्या दिशेनेच चाललेला आहे हे आपण अगदी विसरून जातो. म्हणजे समर्थ सांगतात ना की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पण त्यावेळेला त्याला ते लक्षात येत नाही. म्हणजे जसं जसं आपण मोठे होत चाललेलो आहोत वयाने, तसा तसा मृत्यू जवळ येत चाललाय. म्हणजे साधनी माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कमी दिवस उरलेले आहेत. आजचा दिवस मावळला की आपल्या आयुष्यातला 1 दिवस संपला. अरे बापरे, अजून आता कमी दिवस उरले. आपल्याला माहिती नाही मृत्यू कधी येणार आहे. पण दिवस कमी उरलेले आहेत, मग त्या कमी उरलेल्या दिवसांमध्ये मला परमेश्वर गाठायचा असेल, म्हणजे परमेश्वराकडनं मिळणारा आनंद आणि समाधान जर मला मिळवायचं असेल, तर मला संतांनी जे सांगितलेलं आहे ते करायला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रपंचाला लागेल एवढा पैसा मिळवावा प्रामाणिकपणे, नीतिमत्तेने राहावं, जास्तीची हाव करू नये, असं महाराज सांगतात.
कारण अतिस्वार्थ बुद्धी ठेवून जर द्रव्य संचय केला तर पाप मागे लागतं. ते पाप तुम्हालाही भोगावं लागतं, तुमच्या मुलाबाळांना पण भोगायला लागतं आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्हाला ते भोगावं लागतं. म्हणून नीतीच्या मर्यादा कधीही ओलांडू नयेत असं महाराजांचं सांगणं आहे. कारण वासनेमध्ये एकदा जीव अडकला की तो पुन्हा जन्माला येणार आणि जन्म मृत्यूचं चक्र चालू राहणार. तो येरझारा शब्द जो समर्थांनी वापरलेला आहे ना, की मना यात त्या येरझारा चुकव, ह्या मनालाच केलेला समर्थांनी हे आहे की हे मना, ती जी वासना अडकलेली आहे ना, ती वासना त्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला प्रवृत्त करतीये. हे कळत नाही आपल्याला. आपण व्यावहारिक बाजूने विचार करतो की एकदाच जन्म मिळतो, मग मी सगळं भोगणार आहे. जरूर भोग. पण संत काय सांगतात, या समर्थ काय सांगतात, की तो भोग भोगत असताना त्याच्यामध्ये तुम्ही वासना ठेवू नका. पण आपण सगळीकडे ती वासना अडकवलेली आहे. तीच गोष्ट शरीर सुखाच्या बाबतीतली, तो जो दारा शब्द वापरलेला आहे, म्हणजे मनुष्याला जे सतत इंद्रिय सुख भोगावंसं वाटतं ते सुद्धा मर्यादेमध्ये भोगावं असं समर्थांना सांगायचंय. निसर्गतः प्रत्येक मनुष्याला कामवासना भोगावीशी वाटते. कारण मनुष्याचा जन्मच मुळी वासनेमुळे झालेला असल्यामुळे ती वासना त्याला जन्मतः चिकटलेली असते. त्यामुळे प्रत्येक जीवाला इंद्रिय सुख भोगावं, शरीर सुख भोगावं असं वाटत असतं. आणि ती पूर्ण करणं, शरीर सुखाची जी गोष्ट आहे, कामवासना तृप्त करणं, ही मनुष्याची गरज आहे. पण ती योग्य मार्गाने आणि मर्यादेने भोगणं हे महत्वाचं आहे. इथेच हे संतांना आपल्याला सांगायचं, हे समर्थांना आपल्याला सांगायचं. कारण कामभोग हा जर तुम्ही मर्यादा ओलांडून भोगायला सुरुवात केली तर तो तुम्हाला अनितीच्या मार्गावर घेऊन जाईल. आणि मनुष्य जेव्हा अनितीच्या मार्गावर जातो, दोन्ही गोष्टींसाठी, द्रव्य आणि शरीर सुख, या दोन्ही गोष्टी जर अनितीच्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातून पापकर्म घडतं. आणि जसं कर्म कराल तसं भोगायला लागेल, हे समर्थाने आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय, की थोडक्यात चुकीचं कर्म हातनं घडलं की त्याचा जो प्रारब्ध भोग तयार होतो, संचितामध्ये ते सगळं साठवलं जातं, मग ते एक दिवस पक्व होतं आणि पुन्हा प्रारब्ध भोग आपल्या वाट्याला येतो. आणि मग मनुष्य म्हणतो की हे का माझ्या वाट्याला दुःख आलं, पण मागणं काहीतरी घडलेलं आहे, हातनं काहीतरी चुकीचं कर्म घडलेलं आहे. म्हणून संतांचा जो कटाक्ष आहे ना, तो तेवढ्यासाठीच आहे कर्म मार्गावर, की तुम्ही रोजचं आयुष्य जगत असताना कर्म चांगलं ठेवा. कर्म आपण व्यवस्थित ठेवलं, नीतिमत्तेच्या बंधनामध्ये राहून पैसा प्रामाणिकपणे कमवला आणि जे काही आपल्याला भोग भोगायचे आहेत ते नीतीच्या मर्यादेमध्ये राहून जर भोगले तर आपल्या हातनं काही चुकीचं कर्म घडत नाही. म्हणून समर्थ आपल्याला पहिल्या दोन्ही चरणांमध्ये सांगतात की ती वासना तू सोडून दे, द्रव्य किंवा कामभावना ह्याचीही तू लालसा सोडून दे. म्हणजे त्या जीवाला ह्या ज्या जन्म मृत्यूच्या येरझारा आहेत त्यातून त्याची मुक्तता होईल. कारण जन्म घ्यायचा म्हटला की त्या जीवाला 9 महिने गर्भवासाच्या यातना भोगायच्या आहेत, हे 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जीवा तू वासना सोडून दे, तू कामभावना किंवा द्रव्य मिळवण्याची जी लालसा आहे ती मर्यादेमध्ये तू सगळी ठेव. आणि पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापासून त्या जीवाला तू मुक्त कर, म्हणजे त्याला म्हणजे गर्भवासाच्या यातना भोगायला लागणार नाहीत. आणि कधीतरी तो क्षण असा त्या जीवाच्या आयुष्यामध्ये येऊ दे की त्याची आणि शिवाची म्हणजे परमात्म्याची भेट होईल, हे 4थ्या चरणामध्ये समर्थ सांगतात. मग थोडक्यात काय आहे की मनाला समर्थाने असा उपदेश केलेला आहे की हे मना, तू दृश्य गोष्टींपासून किंवा विषयापासून तुझी
भोग भोगण्याची जी इच्छा आहे ती सोडून दृश्याच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्याची भेट घे. म्हणजे आता स्थूलातून सूक्ष्माकडे जा. जन्म घेताना सूक्ष्मातून स्थूलात जीवाला यावं लागतं, शरीर धारण करावं लागतं, देह धारण करावा लागतो, आकारामध्ये यावं लागतं. समर्थ सांगतायत की आता आकारामध्ये आलात ना तर ह्या जन्मातच कल्याण करून घ्या स्वतःचं. आणि ज्या वेळेला मृत्यूनंतर सूक्ष्मामध्ये जाल त्यावेळेला परमात्मा स्वरूपात ते आत्मस्वरूप मिसळून जावं, म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. पण काय होतं, जोपर्यंत ते आत्मस्वरूप सूक्ष्मामध्ये असतं तेव्हा ते परमात्मा स्वरूपाबरोबर वास करत असतं. पण वासना ही सूक्ष्म आहे, पण ती त्या जीवाला चिकटलेली असते. त्याच्यामुळे ती सूक्ष्मातून त्या जीवाला स्थूलामध्ये आणते, म्हणजे खाली खेचते. आता खाली खेचल्यानंतर त्या जीवाला आईचा गर्भवास भोगावा लागतो, त्याला गर्भामध्ये प्रवेश करावा लागतो आणि 9 महिने त्याला सगळ्या यातना भोगाव्या लागतात. आणि म्हणून समर्थांनी हा उपदेश आपल्याला ह्या श्लोकामध्ये केलेला आहे की हे मना तू हे सगळं सोडून दे, ही वासना सगळी सोडून दे, तरच ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्या जीवाची सुटका होईल. मग चौथ्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय की जीवाची आणि शिवाची भेट कशी घडेल, तर त्याच्यासाठी महाराज म्हणतात की भगवंताचं नाम घ्या. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. म्हणजे वृत्तीचं नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. म्हणजे एकदा का आपलं नामाच्या अनुसंधानातून भगवंताशी नातं एकदा का तयार झालं की आपल्या मनामधल्या वासना, कामभोग भोगण्याची इच्छा, द्रव्य मिळवण्याची लालसा, सगळे विकार, विषयभोग भोगण्याची जी काही आपल्या मनामध्ये इच्छा असते ते सगळं कमी 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 होत जातं, क्षीण होत जातं. हे केवळ नामाने साधतं. आपण फक्त नाम घेत राहायचं, नाम त्याचं काम बरोबर करत असतं. हळूहळू तुमचा सगळ्यांमधला हे संपत जाईल. व्यावहारिक पातळीवर घरातली लोक तुम्हाला म्हणतील की हल्ली कशातच तुला काही गोडी राहिलेली नाहीये. तो व्यवहाराचा भाग झाला. पण तुम्ही अध्यात्माची गोडी चाखत असाल, नामाची गोडी चाखत असाल. कारण त्या जीवाला एकदा का नामाच्या अनुसंधानातून परमात्म्याबरोबर त्याचा एक हे सुरू झाला, प्रवास सुरू झाला आणि त्याच्या यातना म्हणजे त्या गर्भवासाच्या यातना त्याच्या संपतात, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. त्याचं आत्मस्वरूप हे परमात्मा स्वरूपामध्ये मिसळून जातं आणि त्याची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. आणि हेच संतांना हवंय, हेच समर्थांना हवंय, हेच महाराजांना हवंय की कधीतरी त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका करून घ्या. 84 लक्ष योनी हिंडून तुम्ही मनुष्य जन्म प्राप्त केलेला आहे आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा खाली जायचं नाहीये. मनुष्य जन्म मिळालाय ना आता, तर तो जन्म मिळण्याच्या मागे भगवंताचीच इच्छा आहे की आता तू मला प्राप्त कर. त्याच्यासाठी तुला हा शेवटचा मनुष्याचा जन्म दिलेला आहे. पण मनुष्य काय करतो, एवढं जन्माला येऊन सुद्धा तो अशा पद्धतीने वागतो की भगवंत दूर राहतो आणि त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणजे या विषय वासनेने, विकारांनी भरलेला हा जो भवसागर आहे त्याचं वर्णन करताना जगद्गुरु आद्य शंकराचार्य काय म्हणतात ते आपण पाहूया. आद्य शंकराचार्य म्हणतात, दुष्पारे भवसागरे जनिमृती व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहा करे भीकरे कर्मोत्तुंग तरंग भंग निकरई राकृष्य माणोर्मुहु यातायात गती भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम्यहम. म्हणजे काय आहे की हा भवसागर तरुण जायला अतिशय अवघड आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, व्याधी आहेत, ह्याने तो भरलेला आहे, दुःखाने भरलेला आहे. घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहा करे भीकरे. म्हणजे पुत्र, कलत्र म्हणजे पत्नी, मित्र
ह्या मगरी आणि सुसरी आहेत ज्या तुमचा घास गिळायला टपून बसलेले आहेत. कर्मोत्तुंग तरंग भंग निकरई राकृष्य मानोर मुहू. म्हणजे काय की कर्माच्या उत्तुंग लाटा तुमच्या जीवनरूपी नौकेला दोन्ही बाजूनी तडाखे देत आहेत. तुम्हाला आता भवसागर पार करायचा आहे ना, तर तुमची जी जीवनरूपी नौका आहे त्या तुमच्याच कर्मांच्या लाटा तुमच्या नौकेला तडाखे देत असतात. म्हणजे जे सूत्र आहे की आपल्या आपला जो प्रारब्ध भोग उत्पन्न होतो तो आपल्या कर्मातूनच उत्पन्न होतो. आणि यात गती भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम्यहम. म्हणजे काय की हा भवसागर पार करून जर तुम्हाला पहिलं तीराला जायचं असेल तर तुम्ही भगवंताचं ध्यान करा. म्हणजे तुम्हाला भगवंत प्राप्ती होईल आणि पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. या अनुषंगाने आपण गोस्वामी तुलसीदासांच्या चरित्रातला एक प्रसंग आपण पाहूया. तुलसीदासांची मुंज झाल्यानंतर काशीमध्ये शेष सनातन यांच्याजवळ राहून 15 वर्ष तुलसीदास वेदांचं अध्ययन करतात, वेदांगांचं अध्ययन करतात. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रपंच वासना जागी होते. मग ते आपल्या विद्यागुरूंची आज्ञा घेतात आणि आपल्या जन्मगावी परत येतात. मग काय होतं, त्याच्यानंतर त्यांचा विवाह होतो आणि ते सुखाने आपल्या नवविवाहित पत्नीबरोबर राहायला लागतात. कारण प्रपंच वासना मनामध्ये जागी झालेली असते. एकदा त्यांची पत्नी तिच्या भावाबरोबर माहेरी जाते. तुलसीदासांच्या मनामध्ये कामवासना जागृत होते आणि ती भोगण्यासाठी म्हणून ते ताबडतोब पत्नीच्या मागोमाग तिच्या माहेरी येतात. आपल्या पतीनी असं मागे आलेलं पाहून पत्नी त्यांचा धिक्कार करते आणि म्हणते की माझ्या या हाडामासाच्या शरीराची तुम्हाला इतकी आसक्ती आहे की त्याच्या निम्म्याने जरी ही आसक्ती तुम्ही भगवंताविषयी जर धरलीत तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, तुमचा उद्धार होईल. असं पत्नी त्यांना जेव्हा बोलते त्यावेळेला तुलसीदासांना अतिशय वाईट वाटतं. त्यांच्या मनाला हे शब्द फार लागतात आणि ते एकही क्षण तिथे न थांबता ते तिथून प्रयागला येतात. गृहस्थाश्रमाचा सगळा वेश उतरवतात आणि संन्यासाचा वेश धारण करतात, साधूचा वेश धारण करतात, तीर्थाटन करतात, तपश्चर्या करतात, घोर तपश्चर्या करतात. आणि पुढे त्यांच्या हातून रामचरितमानसची पूर्णपणे रचना त्यांच्या हातून झालेली आहे. शंकरांचा आशीर्वाद, प्रत्यक्ष रामरायांचा आशीर्वाद, मारुतीरायांचा आशीर्वाद प्राप्त होऊन श्रीरामचरितमानसची रचना त्यांच्या हातनं घडते आणि पुढे ते मोक्षपदाला जातात. श्रीरामांच्या चरणी ते विलीन होतात. आणि म्हणून या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ.